हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण म्हणजे मॉड्युलस आर्ग्युमेंट्स त्याबरोबर पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स बघितलेले, बरोबर ना? तर आज आपण काही थोडेसे वेगळे एक्झाम्पल्स, काही मी तुम्हाला वेगळ्या हिंट्स देणार आहे ज्याचा यूज करून आपल्याला जेडब्ल्यू लेवलचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करता येतील, बरोबर? तर बघा आता थोडेसे वेगळे एक्झाम्पल्स बघूया. तर काय क्वेश्चन आहे बघा, फाइंड रियल व्हॅल्यूज ऑफ थीटा फॉर विच द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज अ प्युअरली रियल कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर ना? आता आपण बघा कॉम्प्लेक्स नंबरच्या अगदी सुरुवातीला जेव्हा आपण कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन बघितली होती, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जर एक्स प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतोय, बरोबर? जिथं आपण एक्स ला काय म्हणतोय, रिअल पार्ट, आणि वाय ला काय म्हणतोय, इमॅजिनरी पार्ट म्हणतोय, बरोबर? तर बघा म्हणजे झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय असेल तर या ठिकाणी एक्स हा काय झाला, दिस इज द रिअल पार्ट अँड दिस वाय इज अ इमॅजिनरी पार्ट, बरोबर? जर या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट 0 असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण काय म्हणतोय, प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर. आणि जर या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण काय म्हणतोय, प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर? आता मग इथं जो तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे तो क्वेश्चन काय बघा, फाइंड रिअल व्हॅल्यूज ऑफ थीटा. आपल्याला थीटाचे असे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे फॉर विच धिस कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो काय, प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर झाला पाहिजे. आता मला सांगा, प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर याचा अर्थ या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट 0 असला पाहिजे. आता मग इमॅजिनरी पार्ट 0 म्हणजे तुम्हाला डायरेक्टच हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर त्याच्यामध्ये तुम्ही रिअल आणि इमॅजिनरी सेपरेट करू शकता का, तर नाही सेपरेट करू शकत. मग तुम्हाला काय केलं पाहिजे, हा जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे बघा, न्यूमरेटर पण ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये आहे, डिनॉमिनेटर पण त्याच फॉर्म मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला इथं डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा कन्सेप्ट या ठिकाणी अप्लाय केला पाहिजे. आणि मग याचं कन्व्हर्जन स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेऊन मग तुम्हाला प्युअरली रिअल चा कन्सेप्ट यूज करायचा आहे. तर जाऊया याच्या सोल्युशन कडे. बघा इथं आता काय करायचं बघा, सुरुवातीला गिवन झेड इज इक्वल्स टू, झेड बरोबर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय बघा, 4 प्लस 3i साइन थीटा अँड दिस होल डिवाइड बाय किती बघा, 1 मायनस 2i साइन थीटा, बरोबर ना? हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, बरोबर? आता या ठिकाणी आपण काय करूया, जेव्हा दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करतो तेव्हा काय प्रोसिजर आहे, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय, बरोबर ना? मग तिथं डिनॉमिनेटर काय बघा, 1 मायनस 2i साइन थीटा. व्हॉट्स द कॉन्जुगेट ऑफ दिस 1 मायनस 2i साइन थीटा? दॅट इज 1 प्लस 2i साइन थीटा, दॅट इज अ कॉन्जुगेट, बरोबर ना? मग मी इथं काय करतोय बघा, यस मल्टिप्लाय बोथ न्यूमरेटर and denominator by 1 plus 2i sin theta. लक्षात येतं का बघा, मल्टिप्लाय केलं. आता त्याच्यानंतर काय करूया, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करूया. डिनॉमिनेटर मध्ये a मायनस बी, ए प्लस बी चा कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे, बरोबर? मग काय येतं बघा, या ठिकाणी सरळ आपण न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करूया. 4 न प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं किती येतं बघा, 4 प्लस 4 2 8i साइन थीटा, आणि पुढं 3i साइन थीटा ने मल्टिप्लाय केलं प्लस किती येतं बघा, 3i साइन थीटा, आणि प्लस किती येतं बघा, 3 2 6 इंटू i स्क्वेअर, व्हॉट इज दॅट, साइन स्क्वेअर थीटा, अँड दिस होल डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय येतं बघा, a मायनस बी, ए प्लस बी, दॅट इज अ ए स्क्वेअर मायनस 2i साइन थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर ना? आता मग या ठिकाणी आपल्याला आता सिम्प्लिफिकेशन फक्त करायचं आहे. बघा काय येते याच्या पुढं, यस 4 प्लस 8i प्लस 3i, व्हॉट इज दॅट, दॅट इज 11i इंटू साइन थीटा, आणि पुढं प्लस 6, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर, दॅट इज मायनस 1 इंटू किती बघा, साइन स्क्वेअर थीटा, अँड दिस होल डिवाइड बाय किती येतं, 1 मायनस 2i साइन थीटा. आता बघा सेपरेट प्रत्येकाचा स्क्वेअर घेतला, 2 चा स्क्वेअर 4 येतो, i चा स्क्वेअर दॅट इज मायनस 1 इंटू किती हो, साइन चा स्क्वेअर काय येतो, साइन स्क्वेअर थीटा, बरोबर ना? मग इथं आता आपण हे सिम्प्लिफाय करूया. बघा 4 6 इंटू मायनस 1 किती येतं, मायनस 6, बरोबर ना? म्हणजे किती येणार ते, 4 मायनस 6 साइन स्क्वेअर थीटा, बरोबर, आणि प्लस किती बघा, 11i किंवा 11 साइन थीटा
याला मी असं लिहितो, इंटू काय लिहितो मी ते आय आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर किती आहे बघा, मायनस मायनस प्लस झाला म्हणजेच 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा. लक्षात आलं का बघा सर्वांना. आता याच्या पुढे आपण काय करणार आहोत, हा जो डिनॉमिनेटर आहे तो आपण न्यूमरेटरच्या रिअल आणि इमॅजिनरी पार्ट साठी सेपरेट घेऊया. म्हणजे काय होणार आहे बघा या ठिकाणी, यस झेड इज इक्वल्स टू, तो असा फॉर्म येईल 4 मायनस 6 साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय किती बघा 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा आणि प्लस पुढं 11 साइन थिटा आणि डिवाइड बाय किती 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा इंटू आय. बरोबर ना. तर हा कॉम्प्लेक्स नंबर आता a प्लस आय बी किंवा x प्लस आय वाय या स्टँडर्ड फॉर्म मध्ये इथं आलेला आहे. बरोबर ना. आता व्हॉट द गिवन इथं दिलंय काय बघा, आणि हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो काय म्हटलेला आहे, दॅट इज अ प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर फॉर विच वी वॉन्ट टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ थिटा. म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर जर प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर असेल तर आपल्याला थिटाच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. बरोबर. मग आता इथं काय म्हणतो बघा, ऍज झेड इज अ प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर, प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर, purely real complex number, so what this implies imaginary part of z is equals to 0. म्हणजे जो z आहे त्या z चा इमॅजिनरी पार्ट तुम्हाला आठवतं का बघा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर x प्लस आय वाय असेल तर त्याचा रिअल पार्ट आपण आर ऑफ झेड म्हणतोय आणि इमॅजिनरी पार्ट आय एम ऑफ झेड असं लिहितोय. बरोबर ना. तर बघा इथं x हा रिअल आहे आणि y हा काय आहे, इमॅजिनरी पार्ट आहे. आता मग हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर आहे. हे कधी शक्य आहे, जेव्हा त्याचा इमॅजिनरी पार्ट 0 असेल. आता मग याचा इमॅजिनरी पार्ट काय बघा, दॅट मीन्स कोइफिशियंट ऑफ आय, दॅट इज द इमॅजिनरी पार्ट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर. तर मग बघा आता इथं इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इज इक्वल्स टू 0, सो व्हॉट दिस इम्प्लाइज 11 साइन थिटा डिवाइड बाय 1 प्लस 4 इंटू साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू किती आलं, 0 आलं. लक्षात आलं का बघा. आता मी इथं काय करतोय, हा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर मी काय करतो, राईट साइडला ट्रान्सफर केला म्हणजे डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन झालं. म्हणजे किती आलं बघा त्या ठिकाणी 11 साइन थिटा इज इक्वल्स टू 0, कारण 0 इंटू एनिथिंग 0 आलेला आहे. आणि परत मी 11 ने दोन्ही बाजूला डिवाइड करतो म्हणजे साइन थिटा बरोबर काय आलं, 0. आता बघा साइन थिटा थिटाच्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यू साठी 0 आहे हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे साइन पाय म्हणजे साइन 180 डिग्री 0 येतं, त्यानंतर साइन 2 पाय 0 येतं, साइन 3 पाय 0 येतं, साइन 4 पाय 0 येतं. म्हणजेच काय, जर थिटाची व्हॅल्यू n पाय फॉर ऑल इंटिजर्स ऑफ n, n इज एनी इंटिजर, देन व्हॅल्यू ऑफ दिस साइन थिटा इज 0. म्हणजे बघा मी इथं काय म्हणतोय, वी नो साइन n pi is equals to 0 for all n belongs to I. For any integer sin n pi काय येतं, 0 येतं. बरोबर. आणि हे लक्षात ठेवा बरं का, sin n pi ची व्हॅल्यू 0 येते आणि cos n pi म्हणजे तुम्हाला या दोन्ही व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे. बघा cos n pi काय येतं, -1/n आणि साइन n पाय इज इक्वल्स टू किती येतं, 0. या दोन व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्या. मग इथं साइन n पाय बरोबर 0 फॉर ऑल n बिलॉंग्स टू आय अँड हिअर साइन थीटा इज इक्वल्स टू साइन n पाय इज इक्वल्स टू 0. सो दिस इम्प्लाइज थीटा इज इक्वल्स टू n पाय फॉर ऑल n बिलॉंग्स टू इंटिजर. बरोबर ना. तर या दिलेल्या थीटा जो आहे, दिलेला जो थीटा आहे तो n पाय असेल तर आणि तरच हा जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कसा असणार आहे, दॅट इज अ प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे थिटा बरोबर जर n पाय असेल तर आणि तरच हा कॉम्प्लेक्स नंबर काय होणार आहे, प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर होईल. बरोबर. प्युअरली रिअल म्हणजेच काय बघा, साइन न्यूमरेटर जो आहे तो 0 होणार आहे. न्यूमरेटर 0 म्हणजे कम्प्लिटली व्हॅल्यू 0 झाली, म्हणजे इमॅजिनरी पार्ट 0 झाला तर आपण त्याला काय म्हणतोय, प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात आलं का बघा सर्वांना. आता याच पद्धतीनं आणखी एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. पुढचे एक्झाम्पल दिले त्याच पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं. काय बघा, फाइंड रिअल व्हॅल्यूज ऑफ थीटा फॉर विच cos थीटा प्लस आय 2 sin थीटा मायनस 1 इज अ प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर ना. आता इथे तुम्हाला बघा दिलेला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, मी तर म्हणतो गिवन, व्हॉट द गिवन, z इज इक्वल्स टू cos थीटा प्लस आय
इथं काय असेल बघा 2 साइन थिटा -1 बरोबर ना, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. आता इथं झाले काय बघा, हा जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे तो a प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये आहे. जिथं आपल्याला काही सिम्प्लिफाय करायची गरज नाहीये, लक्षात घ्या. आणि मग आता हा कॉम्प्लेक्स नंबर प्युअरली रिअल होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, याचा इमॅजिनरी पार्ट 0 असला पाहिजे बरोबर. आणि मग तो इमॅजिनरी पार्ट डायरेक्ट आपण 0 घेऊन या ठिकाणी साइन थिटाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतोय बरोबर. बघा कसं आता या ठिकाणी करणार आहोत. z इज इक्वल्स टू कॉस थिटा प्लस आय 2 साइन थिटा -1. बघा ऍज z इज अ प्युअरली रियल कॉम्प्लेक्स नंबर, purely real complex number, so what this implies, this means imaginary part of z is equals to 0. आता imaginary part म्हणजेच काय बघा, what is the imaginary part, cos theta is a real, 2 sin -1 is a imaginary part, so what this mean, 2 sin theta -1 is equals to 0 बरोबर. आता 2 sin theta -1 बरोबर 0 आहे, याचाच अर्थ बघा 2 sin theta is equals to काय झालं बघा 1, म्हणजे साइन थिटा बरोबर किती येणार आहे 1/2. आलं का लक्षात बघा. आता साइन थिटा बरोबर 1/2, तर मग तुम्हाला थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी आता परत आणखी काय होतं, तुम्हाला माहित असलं पाहिजे थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची की ज्यासाठी साइन ऑफ दॅट अँगल और साइन ऑफ दॅट व्हॅल्यू इज इक्वल्स टू 1/2 यायला पाहिजे बरोबर. आता आपल्याला माहित आहे, अगदी बेसिक जर बोलायचं झालं तर साइन 30 डिग्री म्हणजेच काय साइन π/6 आपण काय म्हणतोय 1/2 बरोबर. म्हणजे थिटाची व्हॅल्यू आपण काय म्हणू शकतोय π/6 बरोबर ना. π/6 म्हणजेच काय तर 1/2 आलं बरोबर ना. आता नंतर याच्या पुढं तुम्हाला माहित आहे, जर आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलो तर सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक कसं आहे, पॉझिटिव्ह आहे बरोबर ना. जर समजा मी असं लिहिलं पाय मायनस थिटा घेतलं तर साइन ऑफ पाय मायनस थिटा काय होतं, साइन थिटाच होतोय बरोबर ना. त्यामुळे बघा मी इथे हे असं लिहितोय साइन पाय मायनस π/6 बरोबर ना. साइन पाय मायनस π/6 काय होणार आहे बघा, दॅट इज अ साइन π/6 आणि म्हणजेच तो किती आला 1/2 बरोबर ना. मग साइन पाय मायनस π/6 म्हणजे किती येतं 6π - π म्हणजे किती आलं बघा इथं साइन ऑफ 5π/6 इज इक्वल्स टू 1/2 म्हणजे थिटाची दुसरी व्हॅल्यू काय आली बघा, दॅट इज अ 5π/6. लक्षात येतं का बघा, म्हणजे 5π/6 किती येतं 150 डिग्री बरोबर ना. म्हणजे थिटा बरोबर π/6 असताना पण साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 येते. थिटा बरोबर 5π/6 असताना पण साइन थिटाची व्हॅल्यू काय येते 1/2 येते. सो व्हॉट आर द रिअल व्हॅल्यूज, π/6 and 5π/6. These are the real values of theta for which the given complex number is purely real complex number. बरोबर ना. आता बघा याच्यानंतर हे प्युअरली रिअल, प्युअरली इमॅजिनरी वगैरे एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील. आता आपण जेव्हा कॉम्प्लेक्स नंबरची सुरुवात केली होती बरोबर, तेव्हा आपण सुरुवातीला इमॅजिनरी नंबर बघितला आणि त्याच्या पॉवर्स पण आपण बघितलेले आहेत बरोबर ना. आता बघा त्यातलीच एक कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतोय, व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला माहित आहे आयच्या पॉवर्स जे आपण बघितलेल्या आहे बरोबर ना. आता फॉर एक्झाम्पल आपण आयची पॉवर 1 असेल तर दॅट इज स्क्वेअर रूट -1, आय स्क्वेअर -1 येतं, आय क्यूब -i येतं, i⁴ +1 येतं, i⁴ +1 येतं, त्याबरोबर i⁸ पण 1 येतं बरोबर ना. मग या व्हॅल्यूचा युज करून आपण आयची कितीही मोठी पॉवर असेल तर ती आपण काय केलेली आहे, सिम्प्लिफाय केलेली आहे. लक्षात घ्या. तर इथं आता आपल्याला काय करायचं आहे, पॉवर्स ऑफ आय त्याच्या संदर्भात मी 1-2 रिझल्ट लिहितोय आणि त्याचा युज करून आपण काही एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह करायचे बरोबर. तर बघा इथं आता पॉवर्स आपण i⁴n इज इक्वल्स टू काय म्हणतो 1, वेर n बिलॉंग्स टू व्हॉट, n इज अ इंटिजर बरोबर ना. त्याच्यानंतर i⁴n प्लस r जर मी म्हटलं समजा, आता i⁴n प्लस r वेर r इज एनी इंटिजर असेल, कुठलाही इंटिजर असेल तर लक्षात घ्या इथं तुम्हाला आता ही 4 तुम्ही अशी करू शकता i⁴n आणि इंटू इथं काय म्हणू शकताय i⁻r. आता यातली मला i⁴n ची व्हॅल्यू मला 1 माहित आहे, 1 इंटू काय होतं मग i⁻r म्हणजे
आय रेस टू 4n प्लस आर इज इक्वल टू काय येतं आय रेस टू आर. आणि याचा यूज करून तुम्ही आयच्या कुठल्याही पॉवर्स त्याच्या व्हॅल्यूज तुम्ही काय करू शकता फाइंड आउट करू शकता. आता तसंच लक्षात घ्या एक महत्वाचा रिझल्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर जेडब्ल्यू चे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी फार युजफुल रिझल्ट आहे. काय रिझल्ट आहे बघा, आयच्या जर मी पॉवर्स घेतल्या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सची जर मी ऍडिशन घेतली तर ती ऍडिशन काय येते 0 येते. लक्षात घ्या फक्त इथं काय केलं पाहिजे, वी टेक दॅट 4 टर्म्स 4 पॉवर्स ऑफ आय विच आर कॉन्झिक्युटिव्ह. बरोबर, म्हणजे सलग येणारे जे 4 टर्म्स आहेत आयच्या पॉवरच्या कुठल्याही सलग येणाऱ्या 4 टर्म्स घ्या त्यांची सम काय येते 0 येते. आता बघूया आपण, बघा म्हणजेच काय म्हटलं मी 1 प्लस आय स्क्वेअर प्लस आय क्यूब. तसंच समजा आता समजा मी असं घेतलं आय स्क्वेअर प्लस आय क्यूब प्लस आय रेस टू 4 प्लस आय रेस टू 5 यांच्या व्हॅल्यूज आपण इथं फाइंड आउट करूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही कुठूनही आयची पॉवर कुठूनही घ्या तिथून पुढच्या सलग 4 टर्म्स त्यांची जर ऍडिशन केलात तर ती ऍडिशन काय येते 0 येते. हे आपण आता इथं बघूया. बघा आपल्याला माहिती आहे 1 प्लस आय स्क्वेअर प्लस आय क्यूब इज इक्वल टू, आता याच्या व्हॅल्यूज आपण इथं ठेवतो 1, आय ची व्हॅल्यू आयच. बरोबर, नाउ टेल मी व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर, दॅट इज -1. देन व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ आय क्यूब, आता आय क्यूब ची व्हॅल्यू किती आहे बघा, दॅट इज -i, माहिती आहे आपल्या सर्वांना. आणि बघा मग इथं +1 -1 प्लस आय मायनस आय, व्हॉट वी गेट हिअर 0. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स पॉवर्स ऑफ आय त्यांची सम इथं किती आली बघा 0 आलेले. आता तसंच समजा नेक्स्ट मी पुढचं टर्म्स पण घेतलेले आहेत आय स्क्वेअर प्लस आय क्यूब प्लस आय रेस टू 4 प्लस आय रेस टू 5. आता इथे मी व्हॅल्यूज फाइंड आउट करतोय बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर -1, नंतर आय क्यूब ची व्हॅल्यू काय बघा -i. What is the value of I raised to 4? That is 1. And what is the value of I raised to 5? That is I again. लक्षात येतं का बघा. आणि मग इथं परत काय होतं -1 प्लस 1 मायनस आय प्लस आय गेट कॅन्सल, सो व्हॉट वी गेट हिअर 0. बरोबर, म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं की आयच्या पॉवर्सच्या कुठल्याही 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जर तुम्ही घेतलात तर त्या 4 टर्म्सची सम ही काय येते 0 येते. लक्षात घ्या मग याच्याशीच रिलेटेड आपल्याला काही एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. बरोबर, आता पहिले एक्झाम्पल बघूया. आता तुम्हाला सर्वांना सेरीज माहित आहे, वी नो दॅट सेरीज म्हणजेच टोटल सम. तुम्ही 9th मध्ये 10th मध्ये वगैरे बघितलंय, आठवतं का बघा. स्टॅटिस्टिक्स मध्ये पण तुम्ही याचा यूज केला, समेशन. बरोबर ना, धिस इज समेशन. समेशन म्हणजेच काय, दिस इज अ टोटल सम. सर्वांची तुम्ही काय करता बेरीज करताय. म्हणजे जसं समजा मी आता असं लिहिलं इथं आय फ्रॉम 1 to 5, इथं जर समजा xi असेल, आता इथं तुम्ही काय करता आय ची व्हॅल्यू 1 2 3 4 कुठपर्यंत 5 पर्यंत, आणि त्या सगळ्यांची तुम्ही बेरीज करता. म्हणजे तुम्ही x1 प्लस x2 प्लस x3 प्लस x4 प्लस काय करता x5. बरोबर ना, याला आपण काय म्हणतो दिस इज सेरीज, किंवा याला आपण समेशन, किंवा यालाच आपण टोटल सम असं सुद्धा म्हणतोय. मग इथं आपण पॉवर्स ऑफ आय शी रिलेटेड एक एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन असा आहे, फाइंड व्हॅल्यू ऑफ समेशन r फ्रॉम 1 to 20 I raised to r. बरोबर ना, r फ्रॉम 1 to 20 I raised to r. म्हणजे तुम्हाला इथे काय करायचंय बघा, आय ची पॉवर r आहे आणि r च्या व्हॅल्यूज कुठून कुठपर्यंत घ्यायचे आहेत, 1 पासून 20 पर्यंत घ्यायचे आहेत. आता लक्षात घ्या, मी तर आपण फाइंड द व्हॅल्यू असं म्हटलेलं आहे. तुम्हाला जेडब्ल्यू ला वगैरे ऑब्जेक्टिव्ह मध्ये कसे क्वेश्चन्स येतात, व्हॅल्यू ऑफ, इथं थोडासा नंबर मोठा असेल, बघूया आपण ते नंबर्स त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट बघणार आहोत. पण बघा आता सुरुवातीला तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे, r फ्रॉम 1 to 20 I raised to r ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. तर मी काय करेन बघा, हे थोडक्यात समेशन बघा r फ्रॉम 1 to 20 दिलेला आहे, I raised to r आहे. सो व्हाट दिस मीन, याचा अर्थ काय बघा, r इज इक्वल टू 1, म्हणजेच हे असं झालं I प्लस आय स्क्वेअर प्लस आय क्यूब प्लस आय रेस टू 4 असं कुठपर्यंत
प्लस काय बघा आय रेस टू 19 प्लस किती आय रेस टू 20. लक्षात. आता इथं बघा ना आर फ्रॉम 1 to 20 आहे म्हणजे आय च्या पॉवर 20 पर्यंत 1 पासून 20 पर्यंत आणि त्यांची सम तुम्हाला घ्यायची आहे. आणि आपण आत्ताशीच रूल काय बघितला तर आयच्या 4 कॉन्झिक्युटिव्ह पॉवर्स कुठल्याही घ्या एनी पॉवर्स बट दॅट टर्म्स मस्ट बी कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. बरोबर. आणि मग त्यांची सम किती येणार आहे 0 येणार आहे. बरोबर. मग इथं जर तुम्ही बघितलात आय रेस टू आर फ्रॉम 1 to 20 आहे आणि मग 1 to 20 पर्यंत तुम्ही 4 4 4 असे 5 तुम्ही काय करू शकता ग्रुप्स करू शकता. म्हणजे कसं 1 पासून 4 पर्यंत 5 पासून परत पुढच्या 4 टर्म्स कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स घ्या तिथून पुढच्या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स घ्या. बरोबर ना. मग असं जर केला बघा काय येणार आहे इथं. हा सांगा मला पट बघा तुमच्या लक्षात येतं का. आय 1 2 3 4 यांची सम किती आली 0 प्लस नंतर बघा पुढं 5 6 7 8 त्यांची सम किती आली 0. बरोबर ना. म्हणजे 5 6 7 8 झालं. नंतर 9 10 11 12 त्यांची पण सम काय येते 0. बरोबर. नंतर 13 आय रेस टू 13 आय रेस टू 14 15 16 त्यांची पण सम किती आली 0. नंतर 17 18 19 आणि 20 त्यांची पण सम किती आली 0. सो द व्हॅल्यू ऑफ धिस इज व्हॉट दॅट इज 0. बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला आय ची पॉवर म्हणजे तुम्हाला 4 च्या मल्टिपल्स मध्ये जर दिलेली असेल त्या फॉर्म मध्ये जर असेल सिरीज मध्ये असेल किंवा कसंही तर तुम्ही त्याची व्हॅल्यू आरामात फाइंड आउट करू शकता. लक्षात घ्या. दिस इज व्हेरी इझी ट्रिक. कॉन्झिक्युटिव्ह पॉवर्स ऑफ आय 4 पॉवर्स ऑफ आय वी टेक द सम व्हॅल्यू ऑफ दॅट इज बट रिमेंबर दॅट टर्म्स मस्ट बी कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. लक्षात घ्या. आता मग इथं तेच झालं त्यामुळे याची व्हॅल्यू किती आली 0 आली. बघूया आता असंच दुसरं एखादं एक्झाम्पल. समजा समेशन आर फ्रॉम 1 to 100 काय येतं आय रेस टू समजा आर. आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस. याची व्हॅल्यू आता आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची आहे. बरोबर ना. आता मग याची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर प्रोसिजर तीच आहे ना. बघा ना कुठून कुठपर्यंत आहे 1 पासून तुम्हाला 100 पर्यंत जायचं आहे. बरोबर ना. आता 1 to 100 मग तुम्ही काय करायचे टोटल तिथे किती 100 टर्म्स आहेत मग तुम्ही तिथे 4 किती ग्रुप्स करू शकता 25 ग्रुप्स आहेत. बरोबर ना. म्हणजे मग हे काय होणार आहे बघा हे असं आलं आय रेस टू 1 आय स्क्वेअर आय क्यूब आय रेस टू 4 प्लस डॉट 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 प्लस लास्ट ग्रुप काय असणार आहे बघा आय रेस टू 96 आय रेस टू 97 98 99 आणि आय रेस टू किती 100. बरोबर ना. हा 4चा ग्रुप आणि याच्या अगोदरचा 4चा ग्रुप आणि हा सुरुवातीचा 4चा ग्रुप असं तुम्ही 4 4 4 चे ग्रुप्स केला तर काय तर बघा सम याची 0 प्लस 0 डॉट 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 प्लस 0 प्लस 0 म्हणजे टोटल व्हॅल्यू याची किती येते बघा 0. सो व्हॅल्यू ऑफ दिस सिरीज व्हॅल्यू ऑफ दिस समेशन इज 0. म्हणजे आयच्या 4 कॉन्झिक्युटिव्ह पॉवर्स जर टर्म्स घेतलात त्यांची जर तुम्ही ऍडिशन घेतलात तर ती ऍडिशन किती येणार आहे 0 येणार आहे. हे लक्षात ठेवा. बरोबर. आता असंच आणखी एक एक्झाम्पल बघूया. आता पुढचं एक्झाम्पल बघा फाइंड व्हॅल्यू ऑफ k फ्रॉम 1 to 11 आय रेस टू k प्लस आय रेस टू k प्लस 1. आता याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर तोच तसाच कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर बघा आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर काय करूया बघा yes given म्हणतो मी what the given series k from 1 to 11 yes I raised to k plus I raised to k plus 1. बरोबर ना. आता तिथं तुम्हाला 2 टर्म्स दिलेले आहेत आणि सिरीज दिलेले आहे. लक्षात घ्या सिरीज मध्ये एका सिरीज मध्ये म्हणजे अंडर वन समेशन 2 टर्म्सची जर ऍडिशन असेल तर तुम्ही काय करू शकता त्या दोन्ही टर्म्सची सेपरेट सिरीज घेऊ शकता. बरोबर. आणि परत जर समजा तिथे एखादा कॉन्स्टंट असेल तर तो कॉन्स्टंट तुम्ही सिरीजच्या बाहेर घेऊन तिथं फक्त व्हेरिएबलची टर्म त्या ठिकाणी तुम्ही पुट करू शकताय जी सिरीज दॅट व्हेरिएबल टू सम कॉन्स्टंट दिलेले असेल. बरोबर. तर या पद्धतीनं बघा सिरीजचे व्हॅल्यूज तुम्हाला माहित असल्या पाहिजे सिरीजचा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात असला पाहिजे. तर बघा मग इथं काय करायचं दिस इज द गिव्हन. आता या ठिकाणी जर व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येईल आय रेस टू k प्लस आय रेस टू काय k प्लस 1 आहे. बरोबर ना. मग इथं मी काय करतो बघा सिरीज
k फ्रॉम 1 to 11 raised to k प्लस हे मी असं लिहू शकतोय i raised to k i raised to 1. कॅन आय राईट दिस? k प्लस 1 जे आहे ते i raised to k i raised to 1 च्या फॉर्म मध्ये लिहिलं, बरोबर. आणि मग पुढे आता याच्यातून मी काय करतो बघा, समेशन k फ्रॉम 1 to 11 i raised to k टेकिंग कॉमन, what remains inside? Yes, 1 plus i remains, बरोबर ना. आता इथं जर आपण बघितलं k फ्रॉम 1 to 11 आहे i raised to k 1 plus i. हा जो 1 plus i आहे याच्यामध्ये कुठली k ची टर्म नाहीये, बरोबर ना. म्हणजे इथं k काय नाहीच आहे, त्यामुळं वी ट्रीट इट ऍज अ कॉन्स्टंट टर्म. म्हणजे काय, आय रेस टू के, इथं तुम्हाला के ची व्हॅल्यू 1 to 11 आहे, मात्र 1 प्लस आय हा कॉन्स्टंट झाला, म्हणजे तुम्ही तो सिरीजच्या बाहेर घेऊ शकताय. मग हे तुम्ही कसं लिहिणार बघा, यस 1 प्लस आय आणि समेशन मध्ये के फ्रॉम 1 to 11 व्हॉट इज दिस आय रेस टू के, बरोबर. आणि बघा मग आता इथं तुम्हाला आय रेस टू के, के फ्रॉम 1 to 11 याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता इथे तुम्ही तीच प्रोसिजर करणार आहे, बरोबर ना. बघा काय होतं, हा 1 प्लस आय मी तसाच बाहेर ठेवला. सिरीज मध्ये जर बघितलं बघा, के फ्रॉम 1 म्हणजे आय प्लस आय स्क्वेअर प्लस आय क्यूब आय रेस टू 4 to 5 6 7 8 पुढं 9 10 आणि आय रेस टू 11. या सगळ्यांची सम आपल्याला या ठिकाणी काय करायचे, फाइंड आउट करायचे, बरोबर ना. आता यात जर बघितलात व्यवस्थित आपल्याला माहित आहे रिझल्ट तुमच्या समोरच आहे. 4 कॉन्झिक्युटिव्ह पॉवर्स त्यांची सम जर केली आपण आयच्या, तर त्याची व्हॅल्यू काय येते, 0 येते. तेव्हा बघा इथं या पहिल्या 4 टर्म्सची बेरीज किती आली, 0. नंतर या 4 टर्म्सची बेरीज बघा 0 आलेली आहे. मग व्हॉट रिमेन्स, आय रेस टू 9 आय रेस टू 10 आणि आय रेस टू 11 हे 3 टर्म्स राहिलेले आहेत, बरोबर ना. आणि मग त्याची व्हॅल्यू आपल्याला आता काय करायची, फाइंड आउट करायचे, बरोबर ना. आता बघा मग जाऊया आता पुढं. हा 1 प्लस आय हे झालं 0 प्लस 0 प्लस आय रेस टू 9. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय रेस टू 9, दॅट इज आय. आय रेस टू 9 ची व्हॅल्यू किती येते, आय येते, लक्षात घ्या. नंतर पुढं आय रेस टू 10. आता आय रेस टू 10 म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, आय रेस टू 9 इंटू आय म्हणू शकता. किंवा वेगळ्या पद्धतीने जर झालं, आता आय रेस टू 10 आहे तो तुम्ही आय स्क्वेअर रेस टू 5 लिहू शकता, कारण 2 5 जर 10 होणार आहे, बरोबर ना. आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येते, -1. आणि -1 रेस टू 5 जर केला तर ते किती येणार आहे, -1. सो आय रेस टू 10 किती आला, -1. आणि परत प्लस आय रेस टू 11 म्हणजेच काय, आय रेस टू 10 -1 आलेलं आहे, त्याला आय ने मल्टिप्लाय करा म्हणजे आय रेस टू 11 येणार, म्हणजेच किती, -आय, बरोबर. लक्षात आलं का बघा, या पद्धतीने त्या व्हॅल्यू झालेल्या आहेत. आणि इथं आता काय होतं, प्लस आय मायनस आय गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स ओनली -1. सो व्हॉट इज द व्हॅल्यू, -1 प्लस आय. म्हणजे समेशन के फ्रॉम 1 to 11 आय रेस टू के प्लस आय रेस टू के प्लस 1 याची व्हॅल्यू किती आली, -1 प्लस आय, बरोबर. लक्षात आलं. तर या पद्धतीनं तुम्ही हा रिझल्ट अप्लाय करू शकता. जी काय पॉवर असेल त्या पॉवरचं 4च्या मल्टिप्लसच्या नियरेस्ट व्हॅल्यूज तिथपर्यंत जायचं आणि रिमेनिंग ज्या टर्म्स असतील त्या तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, त्याच्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज घेऊन ते कॅल्क्युलेशन करू शकता. लक्षात घ्या. आता असंच काही कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, बरोबर. आता हे कन्सेप्ट तर व्यवस्थित लक्षात आलेले सर्वांना. म्हणजे आपण आजच्या लेक्चरची सुरुवात केली की जर इमॅजिनरी पार्ट 0 असेल किंवा प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर असेल तर तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेला आहे, बरोबर ना. आणि आता त्याच्यानंतर आयच्या पॉवर्स त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट बघितला. हा कन्सेप्ट, हा फॉर्म्युला, हा रिझल्ट तुम्हाला युज करायचा, त्याच्यावर आपण एक्झाम्पल्स बघितले, बरोबर ना. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स, थोडं वेगळं एक्झाम्पल पण बघितलं, बरोबर. आता याच्यात आणखी बरेच एक्झाम्पल्स आहेत, पण ते एक्झाम्पलसाठी आपल्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे जसं तुम्ही एपी सिक्वेन्समध्ये तुम्ही अरिथमेटिक प्रोग्रेशन बघितलाय 10th ला, त्याच्या पुढं जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे आणि हार्मोनिक प्रोग्रेशन पण आहे. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा आपल्याला आयच्या आणखी मोठ्या पॉवर्सच्या जर व्हॅल्यूज काढायचे असतील तर आपल्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन हा कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक आहे, बरोबर. आणि तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, हार्मोनिक प्रोग्रेशन आहे, बरोबर. त्याच्यानंतर अरिथमेटिक मीन आहे, जॉमेट्रिक मीन आहे, हार्मोनिक मीन आहे. तर ते सगळं आपण नंतर डिस्कस करणार आहोत.
तर बघा आयच्या पॉवर्स त्याच्याशी रिलेटेड व्हॅल्यूज सर्वांना लक्षात आले असतील. तर इथं आपण आता थांबूया. नेक्स्ट लेक्चरला याच्या पुढच्या एक्झाम्पल्ससह पुढचा पॉइंट आपण डिस्कस करूया.